श्री स्वामी समर्थ. थांबू नकोस स्वामी, तुझ्यासोबत आहेत. श्री स्वामी समर्थ. कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा आपण खूप प्रयत्न करतो, पण तरीही आपल्या मनासारखं काहीच घडत नाही. आपण मेहनत करतो, प्रार्थना करतो, स्वतःला समजावतो, पण परिस्थिती बदलत नाही. आणि मग मनात एक प्रश्न येतो, स्वामी, माझ्याच आयुष्यात एवढ्या अडचणी का? पण कदाचित त्या क्षणी स्वामी तुम्हाला एकच सांगत असतात, थांबू नकोस. ही परीक्षा आहे, शेवट नाही. तुमचा संघर्ष व्यर्थ नाही. तुमच्या आयुष्यात आज जे काही कठीण चाललं आहे ते कदाचित तुम्हाला तोडण्यासाठी आलेलं नाही, ते तुम्हाला घडवण्यासाठी आलेलं आहे. जसं सोनं आगीत तापल्याशिवाय शुद्ध होत नाही, तसंच माणूस संघर्षाशिवाय मजबूत होत नाही. आज तुम्हाला जे दुःख सहन करावं लागत आहे, उद्या कदाचित त्याच दुःखातून तुमची सर्वात मोठी ताकद निर्माण होईल. म्हणून स्वतःला कमी समजू नका. तुम्ही थकला असाल, पण तुम्ही हरलेले नाही. तुम्ही रडला असाल, पण तुमची कहाणी संपलेली नाही. स्वामींच्या भक्तासाठी अडचण म्हणजे शेवट नसतो, ती पुढच्या चमत्काराची सुरुवात असते. 2. प्रत्येक गोष्ट लगेच मिळत नाही. आपल्याला सगळं लगेच हवं असतं. नोकरी हवी, लगेच मिळावी. यश हवं, लगेच मिळावं. पैसा हवा, लगेच मिळावा. मनासारखी व्यक्ती हवी, लगेच भेटावी. पण स्वामींची वेळ आपल्या वेळेपेक्षा वेगळी असते. कधी कधी आपण ज्या गोष्टीसाठी हट्ट करतो ती गोष्ट आपल्यासाठी योग्य नसते, आणि म्हणूनच स्वामी ती आपल्यापासून दूर ठेवतात. आपल्याला वाटतं, माझी इच्छा पूर्ण झाली नाही, पण स्वामी कदाचित म्हणत असतात, तुझ्यासाठी यापेक्षा चांगलं काहीतरी ठेवलेलं आहे. म्हणून उशीर झाला म्हणून निराश होऊ नका. उशीर म्हणजे नकार नसतो. 3. जेव्हा कोणीही तुमच्यासोबत नसतं. आयुष्यात अशी वेळ नक्की येते जेव्हा जवळची माणसंही दूर जातात. आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो तेच कधी कधी आपल्याला दुखावतात. आपण ज्यांच्यासाठी सर्व काही करतो तेच आपली किंमत समजत नाहीत. त्यावेळी मन खूप दुखतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माणसं सोडून जाऊ शकतात, पण स्वामी कधीच सोडून जात नाहीत. तुम्ही मंदिरात गेलात नाही तरी स्वामी तुमच्यासोबत आहेत. तुम्ही मंत्र म्हटला नाही तरी स्वामी तुमच्या श्वासात आहेत. तुम्ही रडत असताना कोणी पाहत नसलं तरी तुमचे अश्रू स्वामी पाहत आहेत. आणि म्हणूनच एकटे वाटत असेल तर डोळे बंद करा आणि फक्त म्हणा, श्री स्वामी समर्थ. कदाचित परिस्थिती लगेच बदलणार नाही, पण तुमच्या मनाला परिस्थितीशी लढण्याची ताकद नक्की मिळेल. 4. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वामींवर श्रद्धा ठेवण्याचा अर्थ फक्त चमत्काराची वाट पाहणे नाही. श्रद्धेचा खरा अर्थ आहे, स्वामी माझ्यासोबत आहेत, म्हणून मी माझं काम पूर्ण ताकदीनं करणार. तुम्हाला परीक्षा पास करायची आहे, अभ्यास करा. नोकरी हवी आहे, प्रयत्न करा. व्यवसाय करायचा आहे, धाडस करा. स्वप्न पूर्ण करायचं आहे, दररोज एक पाऊल पुढे टाका. आणि प्रत्येक पावलावर म्हणा, श्री स्वामी समर्थ. माझा मार्ग तुम्ही दाखवा. कारण स्वामी तुमच्यासाठी रस्ता तयार करतील, पण त्या रस्त्यावर चालायचं काम तुम्हालाच करावं लागेल. 5. अपयश आलं तर कदाचित आज तुम्ही एखाद्या अपयशामुळे खूप निराश असाल. परीक्षेत कमी मार्क मिळाले असतील, नोकरी मिळाली नसेल, तुमचा व्यवसाय चालला नसेल, कुणीतरी तुम्हाला नाकारलं असेल. पण एक अपयश म्हणजे तुमची ओळख नाही. तुम्ही अपयशी नाही, तुमचा एक प्रयत्न अपयशी झाला आहे. दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत.
पुन्हा प्रयत्न करा, पुन्हा उभे राहा, पुन्हा सुरुवात करा. कारण स्वामींचा भक्त पडू शकतो, पण कायमचा पडून राहत नाही. 6. तुमचं मन स्वामींच्या चरणी ठेवा. जे बदलता येत नाही त्याचा विचार करून स्वतःला त्रास देऊ नका. ज्यांनी सोडून दिलं त्यांच्या मागे धावू नका. जे तुमच्या हातात नाही त्यासाठी स्वतःला दोष देऊ नका. फक्त एवढं करा, तुमचं कर्म प्रामाणिकपणे करा आणि परिणाम स्वामींच्या चरणी सोपवा. मनात म्हणा, स्वामी, मला जे मिळेल ते स्वीकारण्याची शक्ती द्या आणि जे मिळणार नाही ते सोडून देण्याची बुद्धी द्या. कधीकधी सोडून देणं म्हणजे हार नसते. सोडून देणं म्हणजे स्वामींवर विश्वास ठेवणं असतं. 7.